शिवराज मोठेगावकर सर, ज्याच्या वेळेस सर मला मंचावरती भेटतात त्या वेळेस मी सरांबद्दल या चार गोष्टी बोलतच असतो. कारण या महाराष्ट्रामध्ये अनेक फॅक्टरी आहेत, ज्या फॅक्टरीमध्ये कपडे तयार केले जातात, भांडे तयार केले जातात. परंतु लातूरमध्ये आरसीसी नावाची अशी एक फॅक्टरी आहे, ज्या फॅक्टरीमध्ये फक्त डॉक्टर्स आणि इंजिनियर घडवले जातात. ते फॅक्टरीचे जनक म्हणजे प्राध्यापक मोठेगावकर सर आहेत. खरं तर शिक्षण क्षेत्रातील वादळ म्हणजे प्राध्यापक मोठेगावकर सर आहेत. तरुणांच्या रक्तातील सळसळ म्हणजे प्राध्यापक मोठेगावकर सर आहेत. डॉक्टर इंजिनियर घडवणाऱ्या फॅक्टरीचा बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे प्राध्यापक मोठेगावकर सर आहेत. खरं तर ज्यांच्या शिक्षणाचा आहे वेगळाच, ज्यांच्या शिकवण्याचा आहे एक वेगळाच फॅक्टर, अशा हजारो विद्यार्थ्यांना घडवणारे महाडॉक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे प्राध्यापक मोठेगावकर सर आहेत. कारण सर मला जर कोणी विचारलं तर या महाराष्ट्रामध्ये किती पांडुरंग आहेत, मी सांगेन प्रत्येक जण की एक पांडुरंग आहे. पण मी सांगेन या महाराष्ट्रामध्ये दोन पांडुरंग आहेत. एक म्हणजे पंढरपूरचा विठू माऊली आणि दुसरा म्हणजे शिक्षण क्षेत्रातील पांडुरंग, तो म्हणजे प्राध्यापक मोठेगावकर सर आहे. आणि असं म्हणतात कि पैदा न होता मसीहा तो खुशियों का सिलसिला न होता. अरे पैदा न होता मसीहा तो खुशियों का सिलसिला न होता. बेरंग रहते जमीन आसमान का रंग नीला न होता. ये लातूर का शिक्षण तो कप्पा कंगाल हो जाता यारो. अगर मोठेगावकर सर जैसा हीरा इस लातूर में पैदा न होता, अगर मोठेगावकर सर जैसा हीरा इस लातूर में पैदा न होता. एकदा जोरदार टाळ्या वाजूया सरांसाठी. अतिशय अगदी 2 मिनिटांमध्ये